सर आज सामनामध्ये अग्रलेख छापून आले नाही खरं तर संजय राऊत त्याविषयी बोलले होते. आपण त्याच्यावर साहेब प्रतिक्रिया वगैरे दिली होती. त्यानंतर हे आज पुन्हा सामनातनं अग्रलेख येऊन पुन्हा तीच भाषा किंवा त्याच्यापेक्षा कठोर भाषा वापरली गेलेली आहे. प्रोग्राम होऊन गेलाय तरी पण हे मी काय तुम्ही स्वतः आयोजक आहेत, प्रचाराध्यक्ष आहात, याबद्दल तुमचं. कार्यक्रमाच्या आधी जेव्हा हे विधान केलं गेलं होतं तेव्हाच मी हे सांगितलं होतं की हा एक तर राजकीय कार्यक्रम नाही, पुरस्कार नाही आणि राजकीय व्यासपीठी नाही. 83 पासून या पुरस्काराला जेव्हा सुरुवात झाली, आपण जर का यादी बघितली तर विविध क्षेत्रातल्या लोकांना हा पुरस्कार दिलेला आहे आणि सर्वच राजकीय क्षेत्र सुद्धा म्हणलं तर अनेक पक्षाच्या लोकांना हा पुरस्कार दिला आहे. अनेक पक्षाचे लोक इथे पाहुणे म्हणून आलेले आहेत. मग ते इंदिराजींनाही दिलाय, अटल बिहारी वाजपेयीजींनाही दिलाय, पवार साहेबांनाही दिलाय, मनमोहन सिंग साहेबांनाही दिलाय, प्राईम मिनिस्टरलाही दिलाय. अशा विविध क्षेत्रातल्या लोकांना हा पुरस्कार दिला गेला होता. त्याच्यामुळे त्याचं राजकारण खरं तर करायला नको होतं. मला आश्चर्य वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य आणि अग्रलेखाच्या मार्फत परत अशी भाषा वापरून या पुरस्काराचा बद्दल हे लिहिलं गेलं. मागच्या वेळेला पाहुणे तुम्ही कोणाला बोलवलं म्हणून त्याच्यावर एक मोठा आक्षेप त्यांनी घेतला होता. पण तेव्हाही सांगितलं की हे कुठल्याही सिच्युएशन बेस्ड हा पुरस्कार नसतो. जेव्हा ट्रस्टनी ठरवलं गेलं किंवा जेव्हा डोवाल सरांना सुद्धा जेव्हा मी पत्र पाठवलं ते अनेक महिने आधी पाठवलेलं होतं आणि त्याच्यानंतर एकदा ते ठरल्यावर प्रमुख पाहुण्यांचं सुद्धा पत्र हे अनेक महिने आधी जातं. ते काय असं नाही आहे की आज मी त्यांना सांगितलं आणि उद्या तुम्ही पुरस्काराला या, असं ते होत नाही ते यायच्यात. त्यामुळे खूप महिने आधी कन्फर्मेशन हे डोवाल सरांचंही आलं होतं, प्रमुख पाहुण्यांचं सुद्धा कन्फर्मेशन हे खूप महिने आधी आलं होतं. आणि गृह खातं आणि नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर ही प्राईम मिनिस्टर्स ऑफिस आणि डिफेन्स ही चारही खाती एकत्र काम करत असतात. त्यामुळे एक चांगला कार्यक्रम होईल. त्या दोघांचे अनुभव लोकांपर्यंत येतील की हे सर्व कार्य पुढे जात असताना काय करता येईल. या भूमिकेतनं तो प्रमुख पाहुणे आणि पुरस्कार कोणाला आपण दिलाय असं हे सगळं ठरतं. कार्यक्रम तो उत्तम पार पडला आणि तो खूप चांगला, पुणेकरांना सुद्धा देशातल्या लोकांना हा आवडला. याचं निश्चितपणे दुःख वाटतंय की अजित डोवालांचं कार्य हे आपल्याला माहिती आहे. मी ते अग्रलेखात जे बघितलं की त्यांनी त्याला कहाणी वगैरे म्हणलं बऱ्याच याच्यात. आता इंटेलिजन्स ऑफिसर जेव्हा असतो त्यांचे बऱ्याचशा गोष्टी या क्लासिफाईडच असतात. त्या काही लोकांपुढे नसतात की आलेल्या की ते कुठलं कार्य करतात त्या ह्याच्यात. आणि तसं हे केव्हापासून गेले 40 वर्ष किंवा त्याच्याहून अधिक काय हे आपल्या देशाची सेवा करतात. आणि इंटेलिजन्समध्ये असेल, NSA म्हणून आत्ता नेमलं असेल, पण पहिलं सुद्धा क्रांतीचक्र हे त्यांना पहिले पोलीस ऑफिसर होते की ज्यांना मिलिटरी बेस आर्मीसाठी ठेवलेला जो पुरस्कार आहे मिलिटरी पर्सनलला जो त्यांना दिला गेला. त्यामुळे त्यांचं योगदान हे निश्चितपणे खूप मोठं आहे. आणि त्याला सुद्धा आपण कुठेतरी ईस्ट इंडिया कंपनी किंवा असं काहीतरी बोलून गालबोट लावतो, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. म्हणजे ही अपेक्षित नव्हती. त्याकडनं राजकारण हे एका बाजूला झालं. तुम्हाला तुमचे मुद्दे जे आत्ता जंतर मंतर किंवा या प्रकरणावर जे करायचे होते तो वेगळा भाग आहे. पण पुरस्कार ज्यांना दिला गेला अजित डोवालांना, त्यांच्या कामावर सुद्धा तुम्ही एक प्रश्नचिन्हच ठेवलं की यांनी काय कामच केलं नाहीये. आणि तसंच अग्रलेखात तर तसंच दिसतंय की यांचं सगळी खोटी कामं आहेत, यांनी कुठलं कामच नाही केलं, यांच्या बऱ्याचशा गोष्टी या चुकलेल्याच आहेत. ज्या परिस्थितीत ही सर्व लोक काम करत असतात ती परिस्थिती बघितली तर ही अत्यंत अवघड परिस्थिती असते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की देशाला आपल्याला वाचवायला किंवा आतंकवादी हल्ल्यापासूनही त्याच्यावर होणाऱ्या गोष्टीवर किंवा त्याच्यावर मात द्यायला आणि आपल्याला सुरक्षित ठेवायला हे काय एवढं सोपं काम नाही आहे. मी इनफॅक्ट त्या कार्यक्रमात भाषणात सुद्धा सांगितलं होतं की त्यावेळेला ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना आपले क्रांतिकारक सगळे लढले होते. आणि असंच फक्त देशात नाही परदेशात जाऊन क्रांती घडवली म्हणजे काय तर त्या त्या ठिकाणी त्यांनी सगळा आवाज उचलला होता, एक रिव्होल्ट निर्माण केला होता. ज्यांच्या जसं जसं जमेल त्या पद्धतीने त्यांनी कार्य केलं होतं. आणि आजचे बघितले आपण तर हे आजचे भारताला सुरक्षित ठेवण्याचं एक क्रांतीचंच काम ही सर्व लोक करतायत. म्हणजे एक क्रांतिकारकच असले, आजचे क्रांतिकारकच असल्यासारखी लोक आहेत. कारण ही देशभर जगभर हे काम करतायत या याच्यावर स्वतःचा जीव धोक्यात टाकून
भारताला सुरक्षित ठेवण्याकरता जी लोक काम करतात यांना आपण निश्चितपणे सॅल्यूटच करायला पाहिजे सगळ्यांनी, कारण हे काम सोपं नाही. घरी बसून आपण हे काय करू नाही शकत. त्याला फील्डवर त्याच्यात अडचणी खूप येतात. मी तेव्हा बोललो सुद्धा की प्रत्येक निर्णय घ्यायला सुद्धा यांना अनेक वेळेला भीती वाटते किंवा विचार करावा लागतो खूप, कारण एखादा निर्णय चुकला तर तो डायरेक्ट ह्युमन लाईफशी च्या यांनी मेजर केला जाऊ शकतो. मी ते बोललो तेव्हा त्याच्यात. शिंदेशी वाढलेला संपर्क किंवा जवळीक कुठेतरी राऊतांना खटकते म्हणून त्या पार्श्वभूमीवरती टीका होते. त्यांनी आता हा तर फार चुकीचा एक हे केला की कुठलाही राजकीय म्हणजे त्यांनी एक मी वाचलं की वशिला लावून किंवा अशा यांनी त्यांचं ऐकून पुरस्कार दिला गेला वगैरे. एक तर वास्तविक पाहता त्यात काय अर्थच नाही. शिंदेची जवळीक, शिंदे साहेबांची जवळीक म्हणजे तेव्हा राज्यसभेच्या वेळेला मला माहिती आहे की त्यांनी एकदम मला बोलवलं होतं आणि म्हणले की याच्यावर ची इच्छा आहे तुम्हाला ते यांनी द्यायची, आणि ते जे काय काम सामाजिक कार्य संस्थांच्या मार्फत वगैरे जे करत होतं त्यामुळे त्यांनी तो तेव्हा घेतलेली भूमिका होती. पण पवारसाहेब जेव्हा समोर आले तेव्हा ते ठरलं की नाही उभं राहायचं कुठलंच कॅन्डिडेट, आणि तेव्हा त्याच्यानंतर तो विषय संपला होता. म्हणजे ही कुठली तरी भूमिका असेल आणि वशिला म्हणून ते जे काय म्हणतायत या पुरस्काराच्या याला, हे निश्चितपणे म्हणजे हे अतिशय चुकीचं आहे. कारण हा फक्त राजकीय लोकांना दिलेला पुरस्कार असता तरी ही अँबिग्विटी रेज होऊ शकली असती की एक विशिष्ट पक्षाच्या लोकांना जास्त दिला आहे किंवा काय. राजकीय किती आता 40 पुरस्कारामध्ये 10 मोजून असतील की राजकीय अगदी लोकांना कोणाला दिला असलं तरी, पण उरलेल्या याच्यात त्याचं काहीच नाही आहे. म्हणजे आता जेव्हा पहिल्यांदा जेव्हा जे विश्वस्त होते, जेव्हा जयंतराव टिळक, विठ्ठलराव गाडगे वगैरे सगळे होते, तेव्हा बाळासाहेब देवरसांना पुरस्कार दिलाय. ते तर संघटक होते RSSचे. अटल बिहारी वाजपेयीजींना दिलाय. मनमोहन सिंगांना जेव्हा दिला होता तेव्हा पंतप्रधान गुजराल आले होते प्रमुख पाहुणे म्हणून. त्यामुळे कुठल्या पक्षाचा याचा संबंधच नाहीये की या गोष्टीच्या याला वशिला लावणं आणि त्याच्यामुळे हा पुरस्कार कुठून होता. खेदजनक वगैरे ठीक आहे, तुम्ही निश्चित करणार काय अग्रलेख? निश्चितपणे, कारण हे चुकीचं आहे. म्हणजे हे एक्सपेक्टेड नव्हतं की या गोष्टीचं असं कारण लोकमान्यांचा विचार आणि त्या यांनी ही परंपरा जी चालू ठेवलेली आहे. मी तेच म्हणलो की डोवाल यांचं कार्य तुम्ही म्हणताय की ते टोटल चुकीचं आहे, जे म्हणजे मला मान्यच नाही की तुम्ही, आपल्याला माहिती आहे की त्यांचं कार्य काय आहे सर्व आणि क्लासिफाईड ते असणारच आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही म्हणू शकता की त्या कहाणी आणि गोष्टी आहेत, कारण इंटेलिजन्सचं काम आहे. ते इंटेलिजन्सचं काम थोडी शिक्कामोर्तब समोर येतं. संजय राऊतांना तुम्ही लेखी पत्र पाठवून याबाबतचा निषेध नोंदवणार आहे. मी असं ते अगदी करेन की नाही मला माहिती नाही, पण ते जर का कधी भेटले तर निश्चितपणे मी तर त्यांना विचारेन. म्हणजे किंवा हे तर निश्चित म्हणेन की हे असं कशाला. ठाकरेंकडे तक्रार करणार काय संदर्भात? कारण शेवटी सामना ठाकरेंचा आहे, मातोश्रीचा आहे. काय माहितीये का की याच्यावर पुरस्कार किंवा आता हाही पुरस्कार जेव्हा बघितला तेव्हा भारताच्या लोकांना, सर्वच तरुणांना, सगळ्यांना हा खूप आवडलेला पुरस्कार आहे. मला वाटत नाही की हे त्यांना तक्रार वगैरे करायची सुद्धा गरज आहे. याला लोकांनीच अप्रिशिएट केलेला हा पुरस्कार आहे. आपण बघितलं तर त्यांनीच डोक्यावर हा पुरस्कार घेतलाय, डोवाल सरांना दिला म्हणून. इनफॅक्ट आम्हाला याचे खूप पत्र आली असतील की तुम्ही त्यांची निवड केली आणि जो खरा हिरो आहे, म्हणजे अशी अक्षरशः आम्हाला पत्र आले की जे खरं फील्डवर काम करतात अशा व्यक्तीची यंदा निवड स्मारकाने केलेली आहे. दादा, एकीकडे हा पुरस्कार दिला गेला मात्र स्वतः काँग्रेसच्या सुद्धा नेत्याने तुमच्यावरती टीका केली. म्हणजे गेल्या 2-3 वर्षांपूर्वीचे म्हणजे कार्यक्रम पाहिले तर मोदींना ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस तुमच्यावरती टीका झाली. त्यावेळेस अमित शहाना बोलवलं, अजित पवारांना पुरस्कार दिला. टिळक परिवाराची भाजपशी जवळीक वाढती म्हणून काँग्रेसकडून हे आरोप केले जात आहेत की टिळक परिवार काँग्रेसपासून दूर जातोय, त्याच्यामुळे हे घडतं. नाही, तेव्हा सुद्धा मी तीच भूमिका ही स्पष्ट केली होती की पंतप्रधानांना जेव्हा दिला गेला होता तोही ते म्हणजे हीच भूमिका होती की तो नॉन पॉलिटिकल होता. हा सिच्युएशन बेस नाहीये, त्या व्यक्तीने केलेलं कार्य त्याच्यावर आहे. आणि जसं आता आपण शास्त्रज्ञांना दिला तर त्यांनी कुठलं इनोव्हेशन केलं असेल किंवा तर त्या इनोव्हेशनला पकडून आपण जेव्हा पुरस्कार दिला त्याच्यानंतर 4 वर्षांनी त्यांच्या हातून इनोव्हेशन झालं नाही म्हणून तो पुरस्कार दिला बरोबर का नाही का दिला हा प्रश्न नाही होऊ शकत. आपण त्यांनी ओव्हरऑल केलेल्या कार्यावर आपण तो पुरस्कार देतो. त्यामुळे पंतप्रधानांना सुद्धा जेव्हा दिला तेव्हा आपण ते कल्चरल रूट्सवर त्यांचा विश्वास, न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि आत्मनिर्भर भारत ही भूमिका जी लोकमान्यांची सुद्धा होती त्याच्यामुळे आपण तो दिला होता. त्याला कुठलाही पक्षीय रंगच नव्हता. तर पवार साहेब तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून होते, सुशील कुमार शिंदे साहेब तेव्हा व्यासपीठावर होते, पण एक राजकीय उगीच आपलं करायचं उठवलं म्हणून उठवलं. सर, अमित शहाना जे बोलवलं त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जंतर मंतर ज्या पद्धतीनं हिंसाचार झाला आणि पोलिसांनी पॅलेट गनचा किंवा
रक्ताने हात ज्यांचे माखलेले आहेत अशा व्यक्तींच्या हातून तुम्ही पुरस्कार देण्याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे. तुम्ही अमित शहाना बोलवण्यामागे तुमची काय भूमिका होती, हे सगळं कधी ठरलं? आता पुरस्कार जेव्हा पहिलं डोवाल सरांना जेव्हा पत्र पाठवलं ते खूप महिन्याआधी पाठवलं, 6-7 महिन्यापेक्षा जास्त असेल, जेव्हा ती कन्फर्मेशन आली होती. आणि ते आल्यावरच आम्ही गृह खात्यांना सुद्धा गृहमंत्र्यांना सुद्धा पत्र पाठवलं होतं की तुम्ही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येता का. कारण ती खाती जसं प्राईम मिनिस्टर ऑफिस, होम, डिफेन्स आणि NSA हे हँड इन हँड काम करत असतं सगळ्या ह्याच्यात. त्यामुळे लोकांना ऐकायला हा कार्यक्रम कायम विचार देऊन जातो आणि त्याचीच वाट बघत असतात लोक की याच्यात त्यांचे अनुभव ते काय सांगतील. त्यामुळे गृहमंत्री आले, डोवाल सर आले, तर त्यांचे अनुभव यास पूर्ण, कारण बऱ्याचशा गोष्टी आपण आता बघितल्या डोळ्यासमोर, अटॅक्स जे काय झाले, बॉम्ब ब्लास्ट सिरीज असतील किंवा त्याच्यावर प्रत्येकाने घेतलेली भूमिका आणि भारताला वाचवण्याकरता केलेलं आहे, तर त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकायला लोकांना आवडलं असतं. त्या भूमिकेतनं आम्ही त्यांना बोलवलेलं. अजित डोवाल यांना जो पुरस्कार दिला यावर्षी, इंटेलिजन्सचं काम त्यांनी म्हणजे अजित डोवाल इंदिरा गांधींच्या काळापासून कार्यरत होते, ते नंतर रिटायर झाले, नंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाले आणि 2014 पासून ती माध्यमात यायला लागली. कुस्ती मारेंगे असं त्यांच्याबद्दलचे एक इमेज तयार करण्यात आली आणि त्यानंतर हा पुरस्कार दिला गेला, असा एक त्यांचा आक्षेप आहे. की मग 2014 पूर्वी पण अजित डोवाल यांचं कार्य का मूल्यमापन केलं गेलं नाही किंवा ते इंटेलिजन्स म्हणून त्यांची माहिती पुढे येत नाही तेवढ्या प्रमाणात. मग तुम्ही पुरस्कार देताना ही माहिती आणि ही कलेक्टिव्हिटी नाही, हे म्हणजे हा तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण 40 वर्ष म्हणजे आपण जो बघतो की अनुभव इंटेलिजन्स किंवा ओव्हरऑल NSA म्हणून हा किती मोठा झाला 40 वर्ष केव्हापासून, आणि त्या याच्यात घेतलेला, आणि आता ऑफकोर्स NSA म्हणून ती एक पोझिशन आहेच आहे त्यांना जी दिली, आणि त्या पोझिशनला असताना आपण मी म्हणतो तसं की बऱ्याचशा इन्फॉर्मेशन या क्लासिफाईडच असतात आणि तेच त्यांची एक मोठी कॉम्प्लिमेंट असते मी म्हणेन इंटेलिजन्स ऑफिसरला की त्या क्लासिफाईड आहेत. त्यामुळे 40 वर्षापेक्षा जास्त अनुभव आणि इंदिराजींपासून त्यांना मग पुरस्कार कीर्तीचक्र वगैरे मिळालेत आणि आज सुद्धा तोच माणूस रेकग्नाइज होतोय या गव्हर्नमेंटला सुद्धा. तुम्ही अगदी म्हणताय की जे NSA याचं त्यांना चीफ केलंय, म्हणजे त्यांचं कार्य निश्चितपणे हे खूप मोठं आहे तेव्हापासून, म्हणजे तेव्हापासून रेकग्निशन मध्ये असलेला माणूस आहे. आणि काही गोष्टी मी म्हणलो तसं की ज्या अगदीच समोर आल्याच आहेत थोड्याफार त्या आहेतच, आणि बाकी इन जनरल इन्फॉर्मेशन जी एक सिक्युरिटी ऑफिसर म्हणून त्या एक फील्डमध्ये आम्हाला जी एक हे करायची होती की देशाला वाचवण्याचं करता किंवा त्या याला घटकाला आम्ही स्पर्शच केला नव्हता टिळक पुरस्काराच्या ह्याच्यात, की बाबा जे वाचवायला प्रयत्न करतात इंटेलिजन्सच्या मार्फत किंवा जे स्ट्रॅटेजीज बनवतात अशा कुठल्या व्यक्तीला आजपर्यंत पुरस्कार दिला गेला नव्हता. म्हणून एक विचार होता की आपण त्यातलं बघावं, का तर मग डोवाल सरांचं काम आणि त्या पोझिशनलाही आहेतच NSA आहेत, त्यामुळे त्यांना आपण दिला. तर एक तो मेसेज जातो सगळ्यांना. मी हेही म्हणतोय आत्ता, मगाशी आत्ता म्हणलो तसं की ते आणि त्यांची अख्खी टीम हे एक मोठं ते कलेक्टेड एफर्ट म्हणून तो एक आवड होता. मी तिकडे भाषणातही बोललो होतो की हे जे काम आहे ते तुमची आणि तुमच्या टीमनी अख्खं जे उभं केलंय त्या सर्व, हे कारण खूप लोक आहेत, अनेक लोकांचा जीव जातात. आपल्याला माहिती आहे की आपल्याला देशाला सुरक्षित ठेवण्याकरता जेव्हा हे या फील्डमध्ये जे कोर्ट ऑपरेशन्समध्ये जे जे असतात, रेकग्निशन नसतं कुठलं, कधी पेपरला येत नाही, बाकीचं नसतं, पण तरी सुद्धा ती लोक काम करत असतात, म्हणून त्यांचा सन्मान यायला करायचा. काँग्रेसने पण पुण्यात आंदोलन केलं या पुरस्काराच्या वेळी, तर त्याबाबत काय वाटतं? मी ते बोललो नाही काँग्रेसच्या नेत्यांची, कारण मी म्हणलो तसं की एक राजकीय त्यांची एक भूमिका चालू होती त्याच्यात, पण मी हे निश्चित तेव्हा काही लोक जे होते त्यांना बोललो की याचं या पुरस्कार म्हणून राजकारण करू नका, तुम्ही तुमची भूमिका जी मांडायची आहे ती वेगळी, याच्यामध्ये कशाला आणताय की पुरस्कारालाच त्याला गालबोट लागेल असं नको, कारण हे एक टोटली वेगळा नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यावर तर नको करायला. लोकमान्य पुरस्कार इतकी वर्ष झालं दिला जातोय, गेल्या 2-3 वर्षामध्ये त्याचा राजकीय वाद पाहिला. मला खंत वाटते की याच्या पुढे या पुरस्कारावर कमीत कमी राजकीय वाद तरी होणे. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणते की टोटल नॉन पॉलिटिकल आहे, मात्र त्यात सातत्याने म्हणजे कुठल्या वर्षी कुणाला दिला की त्याची आंदोलन पुण्यात पाहायला मिळत आहेत. त्या पुरस्काराचंही महत्व त्यामुळे काय होतं, वादाच्या भोगात सापडतं. निश्चितपणे ते नाहीच व्हायला पाहिजे. आता तसं हे डोवाल सरांना जे दिलं ते राजकीय पद नाही ना, ज्या याच्यावर आपण ते केलंय, म्हणजे त्यांना वेगळ्याच भूमिकेतनं आपण दिलं, पण तेव्हा पाहुणे कोण याच्यावरनं राजकारण झालं, म्हणजे कुठला तरी मुद्दा घेऊन त्याच्यावर उगीच राजकीय हे आरोप प्रत्यारोप होतात, हे निश्चितपणे चुकीचं आहे. म्हणजे ते करण्याची आवश्यकताच नाही, मला नाही वाटत. हे कुठेतरी गालबोट लागतंय पुरस्काराला सुद्धा, आणि आपण त्या माध्यमातून ज्या गोष्टी लोकांच्या समोर आणण्याकरता हा पुरस्कार जो चालू केला 83 पासून, की या लोकांचे विचार समोर यावे,
त्याच्याकरता हा पुरस्कार आहे, नुसतं त्याला हे नाही. सर, संजय राऊतांना तुम्ही आधीपासून ओळखता, त्यांनी पुरस्कारच्या आधी टीका केली, आता नंतर अग्रलेख लिहिला. नेमकं काय कारण काय आहे, नेमकं कुठल्या मानसिकतेतनं हे सगळं? आता मलाच आश्चर्य वाटलं, मी तेच म्हणलो की आधी मला वाटलं संपला होता विषय, त्यांनी काय सांगितलं होतं, पण परत अग्रलेख लिहिला आणि ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे एक वेगळ्या भूमिकेतनंच तो अग्रलेख होता की जे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही तुमचा विरोध तेव्हा दर्शवला होता इथपर्यंत ठीक होतं की तुम्हाला ते पाहुणे म्हणून नाही वाटत, तुम्हाला वाटत नसतील. मी म्हणलो तसं आम्ही 6 महिने आधी गृहमंत्री या लेवलची जी लोक असतात किंवा त्यांना आज मी सांगितलं आणि उद्या तुम्ही या पाहुणा म्हणून असं होत नसतं. ते 6 महिने आधी पत्र पाठवलेलं असतं. केसरीला उत्तर देणार का? तेच उत्तर आहे. कारण टिळकांनी अग्रलेख मुळात केसरीमुळे ओळखले जातात. मग डोकं सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हे मग अग्रलेखाचं सुरुवात टिळकांनी केली आणि आता तेच सामना तेच हत्यार वापरतोय केसरीवर तुम्ही एका अर्थाने. हे बघा, पुरस्कार लोकमान्यांचा सर्व विचार आणि जी त्यांनी भूमिका तेव्हा राऊतांनी जी मांडली तो विचार नक्की काय होता त्याविषयी केसरी नक्की बोलेल. नाही प्रतिवाद करणार का मग अग्रलेख लिहूनच? काय जे फॅक्ट्स आहेत त्या येणे अग्रलेख असेल की खऱ्या काय गोष्टी काय खऱ्या काय खऱ्या गोष्टी आहेत त्या समोर येतील. उगीच त्याला राजकीय रूपचं हे नसेल, पण पुरस्कार आणि हा इतिहास काय राहिला आणि काय आहे त्याच्यावर बघू उत्तर मिळेल. प्रतिवाद तरी केलं जाईल का? मिळू शकेल त्यात. म्हणजे महाराष्ट्राने मागे चांगली जागलेली आहे. नाही मिळेल बघू. तुम्ही काँग्रेसपासून जेव्हापासून दुरावलाय त्यानंतर तेव्हापासून एक सगळं सोडलं नाही. वादाच्या भंगात सापडते असं वाटतंय. आता पंतप्रधान मगाशी विचारलं तसं पंतप्रधानांना जेव्हा दिला आणि तेव्हापासून ती भूमिका आता पटतच नव्हती लिडरशिपला. मी बऱ्याच वेळेला सांगितलं म्हणून मी दुरावलं, म्हणजे मी काम माझं थांबवलं त्या ह्याच्यात. आपलं संस्था आणि मी बाकीचं काम हे करत राहिलो, कारण खूप वेळेला सांगून जर का ते कळतच नसेल तर किती वेळा सांगणार की पण इथून पुढे तुम्ही आता शेवटी राजकारणात आहात, सक्रिय जीवनात आहात, सार्वजनिक जीवनात तुम्हाला तुमचं शेवटी करिअर आहे, पॉलिटिकल करिअर, तुम्ही ते घेणार आहात. मग पुन्हा त्याचं हॅम्परिंग पुरस्कारावर होतं असं नाही वाटत तुम्ही? नाही, मला वाटत नाही. मी पहिल्यापासून जी भूमिका ऍज इट इज ठेवली होती ती कुठल्या पक्षीय दबावाखाली ठेवलीच नव्हती कुठल्याही ते होतंय ना त्या ह्याच्यात. पण माझी भूमिका त्यांनी भूमिका बदलत नाही ना, म्हणजे तेव्हाही बदलली नाही, काँग्रेसमध्ये असतानाही बदलली नाही. नाही पण ती बदलली कुठे आता काँग्रेसच्या वेळेलाही म्हणले, प्रॉब्लेम नव्हता, पण काँग्रेस म्हणल्यानंतर सगळं सुरू झालं असं. पण नाही असताना सुद्धा दबाव टाकला होता तुम्ही हा पुरस्कार मागे घ्या, पंतप्रधान नाही गेलं. मी नाही म्हणलो होतो स्पष्ट, हे असं होऊ नाही शकत. भूमिका संस्थेचा तिकडे एक पदाधिकारी म्हणून, विश्वस्त म्हणून एकदा झालं तो निर्णय, तो पुरस्कार पारच पडणार. दबावाखाली तर मला वाटत नाही मी आजपर्यंत कधी भूमिका कुठली त्याच्यावर घेतली. आणि राजकीय आता पुढे काय होतंय ते बघू.